पिंपळगाव टोलनाक्यावर 535 किलो गांजा जप्त. पिंपळगाव पोलिसांची धडक कारवाई. 1,12,00,000चा मुद्देमाल जप्त. धुळे जिल्ह्यातील एक आरोपी अटकेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोहिमेत मोठी कारवाई करत पिंपळगाव टोलनाका परिसरातून 535 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत धुळे जिल्ह्यातील राहुल शांताराम पाटील वय वर्ष 33 राहणार मुटकी तालुका जिल्हा धुळे याला अटक करण्यात आली असून गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1,12,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान 14 जुलै रोजी पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला. नाशिकहून मालेगावकडे जाणाऱ्या MH06BG 1776 क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यातून 535 किलो गांजा आढळून आला. या प्रकरणी आरोपीविरोधात NDPS कायद्यान्वये पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक अंबादास बैरागी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ वायकंडे, पोलीस हवालदार संतोष शिंदे, अनिल यादव, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब धात्र, विकास वाळून, प्रशांत उगले, नितीन गाडवे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मनीषा कदम, चंद्रकांत निकम, योगेश देशमुख आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.